ओके बाळांनो, ठरल्याप्रमाणे आज आपण मॅथ्स फर्स्टचा पुढचा चॅप्टर नंबर 4 स्टार्ट करतोय. चॅप्टर नंबर 4 मॅथ फर्स्ट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. बाळांनो, सर्वात माझा डोक्यात ठेवा, चॅप्टर छोटा आहे पण मार्क वेटेज मध्ये चॅप्टरला बऱ्यापैकी मार्क्स आहे. त्यामुळे जे आपण इतर मोठे चॅप्टर करतो त्या कम्पॅरेटिव्हली आता आपण स्टडी प्रत्येकाने व्यवस्थित करायचा आहे. ऍटलिस्ट 7 मार्क्सचा चॅप्टर आहे हा. 7 मार्क्स म्हणजे त्यावरती एक मोठा क्वेश्चन असतो बाळांनो. आणि या चॅप्टर मध्ये एक थेरम आहे. हा थेरम 2 थेरम 2 पैकी एक थेरम सुद्धा दरवर्षी येतो. म्हणजे विचार जर केला तर हा चॅप्टर ऍटलिस्ट 7 मार्क्स पर्यंत आरामात येतो, 6 ते 7 मार्क्सला. मग 6 ते 7 मार्क्स जर हा चॅप्टर येत असेल तेव्हा मी काळजी घेणं गरजेचं आहे की तुमचे बाकीचे चॅप्टर्स आहे मोठमोठे चॅप्टर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह घ्या, खूप मोठा चॅप्टर आहे, तो 8 मार्काला आहे. आणि हा त्या कम्पॅरेटिव्हली खूप छोटा चॅप्टर आहे तरी सुद्धा हा 6 ते 7 मार्काला आहे. बरोबर आहे. मग बाळांनो, याचा पण या चॅप्टरला तेवढं सिरियसली घ्या जेवढं आपण त्या चॅप्टरचा सिरियसली घेणार आहे. म्हणजे हा तुमचा स्कोर करून देईल. याच्यावरती एक एक्झाम्पल म्हणजे एक थेरम किंवा क्वेश्चन सेक्शन डी मध्ये, म्हणजे सेक्शन डी म्हणजे 4 मार्कच्या क्वेश्चन मध्ये याचा एक क्वेश्चन येत असतो. मग ठीक आहे बाळांनो, आज आपण चॅप्टर सुरू करतोय. चॅप्टर नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ओके, चॅप्टरचं नाव काय आहे? चॅप्टर नंबर 4. चॅप्टर नंबर 3 आपण मागे ठेवलेला आहे. चॅप्टर नंबर 4 पहिले घेतोय. चॅप्टर नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ओके बाळांनो, आता नीट समजून की हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन काय उद्योग. सर्वात महत्वाचा उद्योग आपल्याला सर्वात महत्वाचा चॅप्टरचं नाव समजलं पाहिजे. बरोबर आहे. मग चॅप्टरचं नाव एकदा प्रत्येकाला रीड करा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. यातला जो स्ट्रेट लाईन किंवा स्ट्रेट लाईन हा जो काय पार्ट आहे हा आपला 11th झालाय, 10th ला पण झालाय. बरोबर आहे. म्हणजे आपण सिंगल स्ट्रेट लाईन बद्दल स्टडी करतो. काय काय स्टडी केलं होतं सिंगल स्ट्रेट लाईन बद्दल? सगळ्यात पहिले इंटरसेप्ट, नंतर स्लोप, नंतर इक्वेशन ऑफ लाईन. याच्यामध्ये फॉर्म्स होते कोणते? स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म, नंतर स्लोप पॉइंट फॉर्म, नंतर नॉर्मल फॉर्म. हे जे काय फॉर्म होते हे फॉर्म आपण स्टडी केले होते. बरोबर आहे. मग बाळांनो, हे होतं स्ट्रेट लाईन बद्दल, जिथे आपण एका सिंगल स्ट्रेट लाईन बद्दल स्टडी केलेला होता. बरोबर आहे. आता बाळांनो आपल्या यांनी काय म्हटलंय? स्ट्रेट लाईन पण किती आहे? पेअर ऑफ. पेअर म्हणजे किती? 2. पेअर म्हणजे किती? 2. म्हणजे यांचं म्हणणं आहे आता 2 स्ट्रेट लाईन्स. आता एक सिंगल स्ट्रेट लाईन नाही, आता किती स्ट्रेट लाईन्स आहे? 2 स्ट्रेट लाईन्स आहे. आता हा ज्या 2 स्ट्रेट लाईन्स बाळांनो हे ऍक्च्युली पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हे कोनिसचा पार्ट आहे. त्याचा पार्ट आहे कोनिसचा. कोनिसचा पार्ट म्हणजे काय? जर सपोज आपण राईट सर्क्युलर कोन घेतला, आता मी ज्या कोनचा सिंगल पार्ट घेतो फक्त. सपोज हा एक कोन आहे आणि हा कोन आपण व्हर्टिकली बरोबर मधोमध कट केला तर आपल्याला या टाईप मध्ये काहीतरी डायग्राम भेटेल. हा मागचा कर भाग भेटायला दिले. आणि जर आपण हा जर एका कागदावर जर काय केला, पेस्ट केला, छापला तर मला फक्त एवढं दिसेल. बरोबर ना? फक्त इथपर्यंत. कारण मागचा भाग कर होतो, कागदाला टेकणारच नाही. मग आता हा जो काही भाग आहे बघा, जर आपण हा पुढे इन्क्रीज केला तर काय भेटतात? त्या 2 इंटरसेक्टिंग लाईन्स भेटतात. बरोबर आहे. मग या ज्या काही पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आहे बाळांनो ही कोन पासून तयार होणारी डायग्राम आहे. म्हणजे कोनिक्स म्हणतात. काय म्हणतात? कोनिक्स. कोन पासून ज्या डायग्राम्स तयार होतात त्याला आपण काय म्हणतो? कोनिक. कोनिकचा सर्वात पहिला पार्ट आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, नंतर सर्कल, नंतर इलिप्स, नंतर पॅराबोला, नंतर हायपरबोला. बरोबर आहे. मग या पद्धतीने बाळांनो आपल्याला सगळ्यात पहिला पार्ट शिकायचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मध्ये किती येणार आहे बाळांनो? 2 लाईन्स येतील. हा, आता या 2 लाईन्स एकमेकाला इंटरसेक्टिंग असतील किंवा नसतील. समजतोय मी काय म्हणतोय? त्या 2 लाईन्स एकमेकाला इंटरसेक्टिंग असतील किंवा नसतील. मग त्यातला पहिला मुद्दा आला. आपल्याला सिंगल लाईन बद्दल काय काय माहिती आपण ते पाहून घेऊ. सिंगल लाईन बद्दल आता मी फक्त 2 वाक्य बेसिक लिहिलेले, बाकी भरपूर आपल्याला माहिती स्लोप कसा फाइंड करायचा काय वगैरे वगैरे.
ते आपण जशी गरज पडेल तसं घेत चाल. ओके. सर पहिला मुद्दा आहे द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इज. मग स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याला आपण काय म्हणतो इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. ax प्लस dy प्लस c इज इक्वल टू 0. हे डोक्यात ठेवा. आपण लिनियर इक्वेशन ज्यावेळेस लिहितो तर कॉन्स्टंट राईट साईडला घेतो आणि ज्यावेळेस इक्वेशन ऑफ लाईन लिहितो त्यावेळेस तो कॉन्स्टंट लेफ्ट साईडला घेतो. राईट साईडला 0 ऍडजस्ट करून द्यायचा. मग आता काय झालं पाहिजे ax प्लस dy प्लस c इज इक्वल टू 0. हे लाईनचं जनरल इक्वेशन. हे लाईनचं जनरल इक्वेशन. जर इथे का नीट ऐका. आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. एका थेरम साठीचा खूप महत्वाचा मुद्दा हा. जर इथे जो सी आलाय हा सी म्हणजे काय कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये एक्स किंवा वाय आहे का नाही. जर हा कॉन्स्टंट असेल म्हणजे या कॉन्स्टंटची व्हॅल्यू ची व्हॅल्यू जर नॉन झिरो असेल तर बाळांनो याचा अर्थ लाईन ओरिजिन मधनं पास होत नाही. आणि जर ची व्हॅल्यू जर झिरो असेल म्हणजे कॉन्स्टंट जर झिरो असेल जिथं कॉन्स्टंट टर्मच नसणार आहे दोनच टर्म असणार आहे त्यानी y2 इज इक्वल टू 0 तर त्यावेळेस मात्र बाळांनो लाईन ओरिजिन मधनं पास होत. फरक लक्षात घ्या. काय स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय आहे ax प्लस dy प्लस c इज इक्वल टू 0. याच्यामध्ये c जो आहे c काय आहे कॉन्स्टंट आहे का. सी मध्ये सी हा एक्स मध्ये पण नाही वाय मध्ये पण नाही. म्हणजे सी ही कॉन्स्टंट टर्म आहे. ही एक्सची टर्म आहे ही वायची टर्म ही कॉन्स्टंट टर्म आहे. सी जो आहे तो कॉन्स्टंट आहे. मग तो जर कॉन्स्टंट आहे तर डोक्यात ठेवा कॉन्स्टंटची व्हॅल्यू नॉन झिरो किंवा झिरो येऊ शकते. जर सी ची व्हॅल्यू नॉन झिरो आली तर लाईन डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. लाईन डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. आणि जर सी ची व्हॅल्यू जर झिरो आली तर लाईन पासेस थ्रू ओरिजिन. मग तेच इक्वेशन पुढे लिहिलं पहा. द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता जर ओरिजिन मधनं लाईन पास होत असेल तर इक्वेशन काय येईल दिसतं ax प्लस dy आणि तर कॉन्स्टंट c आहे तो 0 होईल ना. 0 आपण लिहित नाही. मग ax प्लस dy इज इक्वल टू 0. म्हणजे बाळांनो ज्या लाईन्स ओरिजिन मधनं पास होत आहेत त्या लाईनच्या इक्वेशन मध्ये x ची टर्म असते y ची टर्म असते कॉन्स्टंट टर्म नसते म्हणजे कॉन्स्टंट टर्म 0 असते. हे डोक्यात ठेवा. एक महत्वाचा थेरम आहे. थेरमसाठी हा जो काही उद्योग झाला इथे हा लक्षात राहणं गरजेचं आहे खूप की ज्या लाईन मधून जी लाईन ओरिजिन मधनं पास होते त्या लाईनच्या इक्वेशन मध्ये एक्सची टर्म असते वायची टर्म असते आणि कॉन्स्टंट टर्म नसते म्हणजे ती कॉन्स्टंट टर्म 0 असते. ओके मुलांनो. ओके. या दोन बेसिक गोष्टी फक्त मी इथे घेतल्या. बाकीचं जे काही आहे जे आपला बाकीचं बेसिक राहणार आहे स्लोपचा फॉर्म्युला वगैरे वगैरे तर सगळे बाळांनो मी तुमचे जशी गरज पडेल तसं घेत जाणार आहे. त्या डोक्यात ठेवा. सध्या आपल्याला एवढं गरजेचं होतं एवढं घेतलं. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो या चॅप्टरचा पहिला मुद्दा आहे तो आहे कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन. आता बाळांनो आपण दोन लाईन्सचा एकत्र स्टडी करायचे बरोबर आहे. मग जर दोन लाईन्सचा एकत्र स्टडी करायचा असेल तर त्यांचं आपला कंबाईन इक्वेशन ज्याला आपण जॉईंट इक्वेशन सुद्धा म्हणतो. या कंबाईन इक्वेशनला आपण काय म्हणतो जॉईंट इक्वेशन. काही वेळेस JEE किंवा CET ते बुक मध्ये कंबाईन इक्वेशन वर्ड आलाय ते काय करतात जॉईंट इक्वेशन म्हणतात. आपलं वाटतं जॉईंट इक्वेशन म्हणजे काय. जॉईंट इक्वेशन म्हणजे कंबाईन इक्वेशन म्हणजे दोन लाईन्सचं एकत्र केलेलं इक्वेशन. आता हे सेपरेट इक्वेशन आपल्याला माहिती. मला असे दोन लाईन्सचे मी तुम्हाला इक्वेशन दिलं तर दोघांचं कंबाईन इक्वेशन कसं फाईंड करायचं. खूप सिंपल आहे. थेरी लिहिली बुकमध्ये काहीतरी थोडासा थेरम दिला आहे. थेरम इम्पॉर्टंट नाहीये सो एक्झामला येते नाही मेन म्हणजे तो थेरम पण नाही. तुम्हाला बरोबर आहे चॅप्टर मध्ये दोनच थेरम देईल थोडे दोनच प्रॉपरली करायचे. पहिला मुद्दा आहे की इफ यू इज. आता मी लाईनला नाव दिलं आपण यापूर्वी यल म्हणायचं बरोबर. यल इथे काय म्हटलं यू व्ही म्हणणार आपण L1 L2 घेण्यापेक्षा. इफ यू इज इथे 3 रेषा मारलेल्या इज इक्वल टू नाहीये. यू इज A1x प्लस B1y प्लस C1 इज इक्वल टू 0. हे पहिल्या लाईनचं इक्वेशन. अँड विथ इज A2x प्लस B2y प्लस C2 इज इक्वल टू 0.
are two separate equations of lines. हे दोन सेपरेट इक्वेशन्स आहे लाईन्सचे, बरोबर आहे. तर यांचं कंबाईन इक्वेशन काय असतं? देन u इंटू व्ही इज इक्वल टू 0. म्हणजे लेफ्ट साइडचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू राईट साइडचं मल्टिप्लिकेशन. मग लेफ्ट साइडचं मल्टिप्लिकेशन काय होईल? a1x प्लस b1y प्लस c1 इंटू a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0 इंटू 0 0. म्हणजे u इंटू व्ही काय करायचं बाळांनो? तर दोन लाईनच्या इक्वेशनचं घ्यायचं मल्टिप्लिकेशन. का असेल बघा, जर पॉइंट हा पहिल्या लाईनवर असेल तर u ची व्हॅल्यू 0 असणार. 0 ने v ला मल्टिप्लाय केला, आन्सर किती आलं? 0. जर पॉइंट हा दुसऱ्या लाईनवर असेल तर याचा अर्थ v ची व्हॅल्यू 0 असणार. मग 0 हा जर 0 असेल, या 0 ने याला मल्टिप्लाय केला, आन्सर 0 होणार. जर एखादा पॉइंट या दोन्ही लाईनच्या इंटरसेक्शनवर असेल, दोन्ही व्हॅल्यू 0 येणार. 0 इंटू 0 0. म्हणजे बाळांनो, या दोन लाईनचे इक्वेशन जर सेपरेट दिले तर या दोन लाईनच्या इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर बाळांनो आपल्याला काय भेटतं? कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. सिंपल मुद्दा आहे. काय? का जर u आणि v या दोन वेगवेगळ्या सेपरेट लाईन्स असतील तर दोघांचं कंबाईन इक्वेशन काय असतं? u इंटू व्ही इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मग u म्हणजे फर्स्ट लाईन, v म्हणजे सेकंड लाईन. मग फर्स्ट लाईनचं इक्वेशन आणि सेकंड लाईनच्या इक्वेशन दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर बाळांनो आपल्याला भेटतं कंबाईन इक्वेशन. ओके. त्याचं सिंपल एक्झाम्पल पुढे दाखवलेलं आहे. सॉल्ड एक्झाम्पल आहे बुक मधलं. सॉल्ड एक्झाम्पल आहे. असा क्वेश्चन बाळांनो येतो, 2 मार्क्सचा येतो. काय कळेल की फाइंड द कंबाईन इक्वेशन. काही वेळेस ते कंबाईन इक्वेशन ज्यावेळी जॉईंट इक्वेशन म्हणतात. फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. कोणती कोणती लाईन? x प्लस वाय मायनस 2 इज इक्वल टू 0 अँड 2x मायनस वाय प्लस 2 इज इक्वल टू 0. या दोन लाईन्सचं बाळांनो कंबाईन इक्वेशन फाइंड करायचंय. मग ते कसं केलं जातं? तर द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन u इज इक्वल टू 0 अँड v इज इक्वल टू 0. ही थेरी लिहिली. ही थेरी ही कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन u इज इक्वल टू 0 अँड v इज इक्वल टू 0 इज u इंटू v इज इक्वल टू 0. आता आपण थोडक्यात त्याला फॉर्म्युला म्हणू शकतो की जर दोन लाईन्स मी तुम्हाला दिल्या, u इज इक्वल टू 0 आणि दुसरी v इज इक्वल टू 0, तर बाळांनो यांचं कंबाईन इक्वेशन काय असतं? u इंटू v इज इक्वल टू 0. बरोबर आहे. ओके. आता लाईनच्या फॉर्म्युला पाहून घ्या. इक्वल प्लस 0 आहे म्हणजे लाईनचं इक्वेशन सॉल्व्ह करताना पाहून राईट साईडला कंपल्सरी काय ऍडजस्ट करायचं आहे? 0. हे डोक्यात ठेवा. याच्याप्रमाणे पूर्ण याला राईट साईडला तुम्हाला 0 ऍडजस्ट करायचं आहे. Therefore, the combined equation of the lines. आता क्वेश्चन मध्ये लाईन्स घे. पहिली लाईन कोणती आहे? x प्लस वाय मायनस 2 इज इक्वल टू 0 अँड 2x मायनस वाय प्लस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे या दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन काय होईल? सगळ्यात पहिले लेफ्ट साईडचं मल्टिप्लिकेशन x प्लस वाय मायनस 2 इंटू इकडची लेफ्ट साईड 2x मायनस वाय प्लस 2. बरोबर आहे. आणि इज इक्वल टू 0 इंटू 0 किती असतं? 0. म्हणजे हे झालं त्या दोन लाईनचं इक्वेशन. ही तुमची थिअरी मध्ये फॉर्म्युला होता. इथून आपण आन्सर घेतला. त्याचं कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन, त्याला आपण जॉईंट इक्वेशन नाही म्हणतो बाळांनो, लक्षात ठेवा नीट. द कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन x प्लस वाय मायनस 2 इज इक्वल टू 0 अँड 2x मायनस वाय प्लस 2 इज इक्वल टू 0. इथपर्यंत आले. आता बाळांनो आपल्याला दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं माहिती आहे. मग करा मल्टिप्लिकेशन. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे. मल्टिप्लिकेशन करा बाळांनो. थोडस आज पावसाचं वातावरण असल्यामुळे पुढची रेंज कमी जास्त असणार आहे. थोडस तुम्ही प्रॉपर जिथे रेंज भरपूर असेल अशा ठिकाणी या की जेणेकरून चांगली रेंज भेटेल. आणि शक्यतो बाळांनो प्रत्येकाने 30 मिनिट अपडेट करून घ्यायचंय. आणि दुसरा मुद्दा आहे, लेक्चर सुरू करण्यापूर्वी सकाळी एकदा मोबाईल रिस्टार्ट करायचा. म्हणजे नेट वर्किंग प्रॉपरली होईल थोडीशी.
लेक्चर सुरू करण्यापूर्वी जस्ट एकदा मोबाईल रिस्टार्ट करायचा, मग लेक्चर सुरू करायचं. ओके बाळांनो, करता दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. काय करावं लागेल नीट लक्षात घ्या. परत पहिली, हा जो काही एक्स आहे या एक्सने बाळांनो या तिघांनाही मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे, घ्या मल्टिप्लाय करून. एक्सने 2x ला मल्टिप्लाय केलं, देअरफॉर 2x². नंतर एक्सने -y ला मल्टिप्लाय केलं, -xy. नंतर एक्सने +2 ला मल्टिप्लाय केलं, +2x. ज्याप्रमाणे एक्सने मल्टिप्लाय केलं त्याचप्रमाणे बाळांनो हा जो +y आणि त्या तिघांना मल्टिप्लाय करायचं. ओके, +2xy -y² +2y. आता हा झाला 2 ने y ने मल्टिप्लाय करू. आता बाळांनो हा जो -2 आहे, या -2 ने सुद्धा प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. आता -2 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करा, म्हणजे -4x +2y +-4 = 0. बरोबर बाळांनो. आता त्याच्या सिमिलर टर्म्स आहे त्या एकत्र घ्यायच्या. बरोबर का. इथे रायटिंगची सिंपल मेथड आहे. परत पहिले x² ची टर्म 2x². नंतर xy च्या टर्म घ्यायच्या, -xy +2xy. किती होईल? -xy +2xy +xy. नंतर y² ची टर्म -y. नंतर x ची टर्म 2x +2x -4x. किती होईल? -2x. नंतर बाळांनो y ची टर्म 2y +2y +4y. बरोबर आहे. आणि बाळांनो लास्ट येते ती कॉन्स्टंट टर्म. खायल्या इज द रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन. ओके, आता रायटिंगचा उद्योग सांगितला मी, लक्षात ठेवा काय. तर पहिले x² ची टर्म हे या फॉर्मॅटमध्ये का लिहायचं, तर मध्ये एखादी टर्म मिस होऊन जाऊ नये. खूप वेळेस काय होतं बाळांनो, काही मध्ये आपल्यामध्ये एखादी टर्मच राहून जाते. त्यामुळे शक्यतो या फॉर्मॅटमध्ये लिहायचं का जेणेकरून तुमची टर्म राहून जाते. x², नंतर xy, नंतर y², नंतर x, नंतर y आणि नंतर कॉन्स्टंट. या टर्म मध्ये त्यांचा प्रयत्न करायचा. म्हणजे x² ची टर्म सर्वात पहिले लिहायची, नंतर xy ची टर्म लिहायची, नंतर y² ची टर्म लिहायची, नंतर x ची टर्म, नंतर y ची टर्म, नंतर कॉन्स्टंट आणि नंतर 0. यात काय होतं, इथे बरोबर स्क्वेअर आणि डबल व्हेरिएबलची टर्म ऍडजस्ट होते आणि इथे सिंगल व्हेरिएबल आणि लास्टला कॉन्स्टंटची टर्म ऍडजस्ट होते. तर बाळांनो हे होतं तुमचं कंबाईन ऑर जॉईंट इक्वेशन. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, झाला बाळांनो स्क्रीनशॉट घेऊन. ठीक आहे, नेक्स्ट सिमिलर एक्झाम्पल घ्या बाळांनो तुम्हाला सॉल्व्ह करायला. सेम याच फॉर्मॅटचं एक्झाम्पल राहील. मी इकडे या साईडला पुस्तक तिथे लिहितोय फक्त. पुढचं एक्झाम्पल ठेवलं राहील तुमच्यासाठी. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. या टाईपचे एक्झाम्पल येतात, काय नाही विशेष काही नसतं. फक्त 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जरी करता आलं तरी आन्सर येऊन जातं. ओके बाळांनो, क्वेश्चन घ्या. एक्झाम्पल नंबर 2. सेम एक्झाम्पल आहे. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स x - 2 = 0 and y + 2 = 0. ओके बाळांनो, याचप्रमाणे सगळ्यात पहिले आन्सर मध्ये पहिली थिअरी आली पाहिजे.
काय येईल थिअरी? द कंबाईन इक्वेशन ऑफ लाइन्स u is equals to 0 and v is equals to 0 is u into v is equals to 0. त्यात पहिले बाबा थिअरीचं स्टेटमेंट तुम्हाला लिहायचे, मग ते स्टेटमेंट तुमच्या लक्षात राहून जाईल. छोटासा पॉइंट आहे पण पुढे मोठ्या एक्झाम्पल सुद्धा मला यूज करायचंय. सोल्युशन द कंबाईन इक्वेशन ऑफ लाइन्स u is equals to 0 and v is equals to 0 is काय बाळांनो u into v is equals to 0. ही तुमची थिअरी बरोबर आहे. आता आपण एक्झाम्पल मध्ये पाहू. देअरफोर द कंबाईन इक्वेशन ऑफ लाइन्स, पहिली लाईन आहे x minus y is equals to 0 and y plus 2 is equals to 0 is काय होईल? दोघांच्या लेफ्ट साइडचं मल्टिप्लिकेशन म्हणजे x minus 2 into y plus 2 is equals to 0 into 0 is 0. ओके बाळांनो, या दोन ब्रॅकेटचं घ्यायचंय मल्टिप्लिकेशन. इथे भरपूर टर्म्स कमी झाल्या. इथे x स्क्वेअरची टर्म नाही येते, y स्क्वेअरची टर्म नाही येते, कारण की एका ब्रॅकेटमध्ये एकच आहे. मग सर पहिले या x ह्या दोघांना मल्टिप्लाय करा. जर x ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं तर काय येईल? xy प्लस 2x. नंतर या -2 ने बाळांनो दोघांना मल्टिप्लाय करा म्हणजे -2y -4 is equals to 0. आणि बाळांनो बरोबर फॉर्मॅट आला पहा. xy आला, नंतर x आला, नंतर y आला, नंतर कॉन्स्टंट आला. बरोबर आहे. is the required combined equation. Is the required combined equation. ओके बाळांनो, हे होतं सेकंड एक्झाम्पल. असे छोटे छोटे एक्झाम्पल एक्झामला येतात आणि मेन म्हणजे मोठ्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा बाळांनो आपण इक्वेशन फाइंड करतो दोन आणि परत त्यांचं कंबाईन इक्वेशन फाइंड करतो. त्यामुळे हा पॉइंट महत्वाचा आहे. पुढे घ्या एक्झाम्पल नंबर 3. सेम एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व एक्झाम्पल आहे. Example number 3. Find the combined equation of the line x minus 2y is equals to 0 and x plus y is equals to 0. Okay, बाळांनो सॉल्व करा. सर्वात पहिले थिअरी लिहिणं गरजेची आहे. काय थिअरी? सोल्युशन द कंबाईन इक्वेशन ऑफ लाइन्स u is equals to 0 and v is equals to 0 is u into v is equals to 0. Therefore, the combined equation of the line x minus 2y is equals to 0 and x plus y is equals to 0 is काय करणार? सरळ सरळ दोघांच्या लेफ्ट साइडचं मल्टिप्लिकेशन x minus 2y into x plus y is equals to 0 into 0 is 0. पण ह्या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन परत पहिले ह्या x ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करा म्हणजे काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय. आता बघा हा जो -2y याने त्या दोघांना मल्टिप्लाय करा म्हणजे काय होईल? -2xy -2y स्क्वेअर इज इक्वल टू 0.
आता बाळांनो जी फक्त एक्स वाय जी टर्म आहे हिची ऍडिशन सबट्रॅक्शन काय आहे ते साइन प्रमाणे होऊन जाईल. देअरफॉर हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहिला प्लस एक्स वाय मायनस 2 एक्स वाय म्हणजे +1 - 2 म्हणजे -1 म्हणजे मायनस एक्स वाय मायनस 2 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 is the required combined equation. म्हणजे तुम्हाला जर मी कंबाईन इक्वेशन विचारलं, जर दोन सेपरेट इक्वेशन दिले आणि मला कंबाईन इक्वेशन विचारलं तर खूप सोपा उद्योग आहे. काय करायचं, फक्त दोन्ही इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन करायचं. तुम्हाला काय भेटणार आहे बाळांनो, कंबाईन इक्वेशन. स्क्रीनशॉट घ्यायचा बाळांनो इथपर्यंत. ओके बाळांनो, कंबाईन इक्वेशनचे एक्झाम्पल समजले. आज जर उलट झालं तर, आता जर समजा तुम्हाला कंबाईन इक्वेशन दिलं, जर सेपरेट इक्वेशन विचारलं तर असं एक्झाम्पल पण एक्झामला येतं. मग ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 4 घ्या. म्हणजे सॉल्ड एक्झाम्पल सगळे संपतील. एक्झाम्पल नंबर 4. Example number 4. Find separate equation of line represented by x square minus y square plus x plus y is equal to 0. X square minus y square plus x plus y is equal to 0. बरं, काय फाइंड करायचंय, सेपरेट इक्वेशन. कंबाईन इक्वेशन दिले, सेपरेट इक्वेशन फाइंड करायचंय. आता जसं आपण कंबाईन इक्वेशनला बाळांनो मल्टिप्लिकेशन घेतो, बरोबर का, मला जे नेमकं शिकवायचं दिलं तर घ्या, काय काय शिकवायचं. तुम्ही कंबाईन इक्वेशन साठी दोन इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन घेता. म्हणजे u इज इक्वल 0, v इज इक्वल 0 असेल तर u इंटू v घेता, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन घेतलं का आपला कंबाईन इक्वेशन भेटतं. मग आता बाळांनो मल्टिप्लिकेशन घेऊन जर आपला कंबाईन इक्वेशन भेटत असेल तर हे मल्टिप्लिकेशन मोकळं जे केलं जातं ते फॅक्टरायझेशन मेथडने केलं जातं. लक्षात घ्या. म्हणजे मला तुम्हाला काय शिकवायचं आहे की जर तुम्ही मल्टिप्लिकेशन घेऊन दोन सेपरेट इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन घेऊन कंबाईन इक्वेशन फाइंड करताय तर उलट यायचं असेल बाळांनो तर उलट्या जाण्याच्या प्रोसेसला याला आपण मल्टिप्लिकेशन म्हणतो. आणि याच्या उलट जाण्याची प्रोसेस जी असते तिला आपण फॅक्टरायझेशन म्हणतो. फॅक्टरायझेशन मध्ये दोन फॅक्टर्स वेगळे केले जातात. मग बाळांनो इथे तुम्हाला काय करायचंय तर फॅक्टरायझेशन करायचंय. मग सोल्युशन सर्वात पहिले गिवन कंबाईन इक्वेशन इज, बाळांनो काय इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. ओके बाळांनो, आता आपला करायचं याचं फॅक्टरायझेशन. याचं फॅक्टरायझेशन करण्यासाठी बाळांनो आपलं इथे क्लिअर कट. आता बाकी सगळं जाऊ द्या, 2 मिनिटं तुम्ही काय करता, खूप कन्सेप्ट गणमन करता. बाळांनो 2 मिनिटं बाकी समजा हा एक्स प्लस वाय जाऊ द्या, हा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर जास्त गोंधळ नाही करायचं, तुम्हाला सगळं येतंय. फक्त ते तुम्हाला इथं कसं अप्लाय करायचं शिकायचंय. बघा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आपलं काय करायचं ठरलंय इथे मी आणून ठेवतो फॅक्टरायझेशन. ओके बाळांनो, आता फॅक्टरायझेशनचा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती. तो आपल्याला इथे अप्लाय करता येईल ना. बाकी 2 मिनिटं बाजूला करता येईल नंतर पुढे काहीतरी. मग ठीक आहे, मला फॅक्टरायझेशन करायचंय, एवढं मोठं फॅक्टरायझेशन मला माहित नाहीये पण याचं माहिती आहे. मग मी असं करतो, याला एक्स मायनस वाय
इंटू एक्स प्लस वाय प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. तो मात्र आहे असं. याला कोणता फॉर्म्युला वापरला? सिन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस. बरोबर. हा, आता मी पुढे एक मुद्दा करतो. मी याला एक ब्रॅकेट देतो आणि याला एक ब्रॅकेट देतो. बरोबर का? देअरफॉर याला मोठा ब्रॅकेट दिला, डाऊन ब्रॅकेटच दिला मुद्दाम. एक्स प्लस वाय दिलाय ग्राउंड ब्रॅकेट. आता ब्रॅकेट तर काही विकत नाही भेटते, फुकट असतात, किती द्या काय फरक पडत नाही. आणि त्याला एक्स प्लस वाय ला एक ब्रॅकेट दिला इज इक्वल टू 0. आता बघा, ही एक पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. याला इथं इंटू काही नाही म्हणजे इंटू 1 आहे. बरोबर आहे. आता दोन्ही टर्म जर बाजू तुम्ही नीट पाहिलं तर एक्स प्लस वाय इथे पण आहे आणि एक्स प्लस वाय इथे पण. तो कॉमन घेता येईल. मग जर एक्स प्लस वाय कॉमन घेतला, एक्स प्लस वाय कॉमन घेतला तसा मोठ्या ब्रॅकेटमध्ये बाबर का पहिल्या ठिकाणी काय उरणार? एक्स मायनस वाय उरणार. इथं प्लस उरणार आणि इथे इंटू काहीच नव्हता म्हणजे 1 होता, म्हणजे इथं 1 उरला इज इक्वल टू 0. बरोबर आहे. काय केला? फक्त एक्स प्लस वाय दोन्ही ठिकाणी कॉमन घेतला. इथे कॉमन घेतल्यानंतर काहीच उरला नाही म्हणजे इंटू 1 असं तो घेतला उरला. ओके. म्हणजे ते मला असं लिहिता येईल का? एक्स प्लस वाय याला एक ब्रॅकेट आणि हा मधला ब्रॅकेट काढून जर टाकला तरी काय फरक पडत नाही म्हणजे एक्स मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ हे जे काही इक्वेशन बनलेलं आहे बाळांनो ते ह्या दोन ब्रॅकेटच्या मल्टिप्लिकेशन पासून बनलेलं आहे. म्हणजे ह्या यू हा व्ही यू इंटू व्ही इज इक्वल टू 0. देअरफॉर the separate equation are काय येतील? पहिलं इक्वेशन येईल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 म्हणजे हा यू इज इक्वल टू 0 अँड सेकंड इक्वेशन काय येईल बाळांनो? एक्स मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके बाळांनो, हे दोन भेटले काय तुम्हाला? सेपरेट इक्वेशन. सेपरेट इक्वेशन भेटण्याकरता दोन ब्रॅकेट एकमेकांना मल्टिप्लाय आले पाहिजे फक्त. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या याचा. ओके, स्क्रीनशॉट घेतलाय. आता मला सर्वात महत्त्वाचं आहे का आजचा लेक्चर संपलेलं आहे एवढा पार्ट. आता उद्या जो मला शिकवायचं वाढनो तो खूप इम्पॉर्टंट थेरम आहे. म्हणजे त्यातले आय थिंक मी 2 थेरम घेऊ द्या. 2 मधला पहिला थेरम हा बेसिक थेरम राहणार आहे. पण बाळांनो जो दुसरा थेरम राहणार आहे ते मी सांगेल त्यावेळेस. उद्या बाळांनो तो IMP थेरम सुरू होणार आहे. आणि IMP थेरम म्हणजे डोक्यात घ्या बाळांनो सर्वात महत्त्वाचं की तो थेरम एक्झामला खूप वेळेस 4 मार्क्स आलाय आहे असा लिहायचा आहे. बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येकाने उद्या कोणीही लेक्चर बंक करायचं नाही. प्रत्येकाने लेक्चर करायचं आहे. ठीक आहे. ओके, आता लेक्चर थांबवतोय. उद्या रेग्युलर टायमिंगला लेक्चरची